पन्हाळ्याच्या वेढ्यातून राजांनी धाडसी सुटका केली. त्याचवेळी मुघल सेनापती शाहिस्ता खान पुणे प्रांत लुटून त्याची राख रांगोळी करण्यात व्यस्त होता. पुण्यातील लाल महाल काबीज करून शाहिस्ता खानाने त्याला आपलं निवासस्थान बनवलं होतं. पुण्याच्या उत्तरेला साधारण 20 मैलावर असलेल्या चाकणच्या किल्ल्यावर मुघल सेनेने हल्ला केला होता. जेमतेम 400 मावळे असलेला चाकणचा हा भुईकोट किल्ला जवळजवळ 2 महिने मुघली हल्ल्यासमोर टिकून होता. संकटातही मराठ्यांनी दाखवलेल्या जिद्दीचं हे उत्तम उदाहरण होतं. पावसाळ्यात शाहिस्ता खान पुण्यातच ठाण मांडून बसला आणि सुस्तपणे आसपासच्या भागावर मुघल सत्तेचे नियंत्रण वाढवत राहिला. मराठी स्वराज्याला संपवण्याच्या त्याच्या मनसुब्यावर सह्याद्रीच्या डोंगराळ प्रदेशाने पाणी फेरले होते. औरंगजेबाने मराठ्यांचे किल्ले नष्ट करण्याचे आदेश दिले होते, पण सुस्त मुघली प्रशासकीय पद्धतीमुळे या आदेशाची अंमलबजावणी अयशस्वी ठरली. पावसाळा संपताच शाहिस्ता खानाने कोकण जिंकण्याची नवीन योजना आखली. कोकण प्रदेश मराठ्यांच्या नियंत्रणाखाली होता. खानाने त्याचा विश्वासू सरदार कारतलब खानला बोलावून सर्जेराव, अमरसिंग, जाधवराव आणि पंडिता राय बाघन यासारख्या सरदारांना एकत्रित करून मोठे सैन्य तयार केले. दरम्यान शिवरायांचं गुप्तचर जाळं सावध होतं. कारतालब खान लोहगड किल्ल्याच्या दक्षिणेकडून कोकणात उतरणार अशी माहिती मिळाल्यावर राजांनी ताबडतोब सैन्य जमवून खानाला रोखण्यासाठी रणनीती तयार केली. खानाने कोकणात जाण्यासाठी उंबरखिंडीचा खडतर मार्ग निवडला. या डोंगराळ प्रदेशामुळे मुघल सैन्याला प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागलं. घनदाट वन आणि खोल दऱ्यांमधून मोठ्या मुश्किलीने वाट काढत निघालेल्या खानाच्या सैन्यावर दबा धरून बसलेल्या नेतोजी पालकरने अचानक हल्ला चढवला. मराठ्यांची युद्धगर्जना अरण्यात दुमदुमली आणि त्यांनी मुघलांवर जोरदार आघात केला. अफजल खानासोबत जावळीत घडलेल्या लढाईंच्या आठवणींना उजाळा करून देत उंबरखिंडीतल्या युद्धात मुघल सैनिक प्रचंड प्रमाणात मराठ्यांकडून कापले जात होते. या गोंधळात कारतालब खानला अजून एक भयंकर बातमी मिळाली. मुघल सेनेची पळून जाण्याची वाट अडवून शिवाजीराजे स्वतः खिंडीच्या प्रवेशद्वारावर उभे होते. या प्रतिकूल परिस्थितीत सैन्याचं मनोबल पूर्णपणे खचल्यामुळे कारतालब खानाने शरणागतीचा निर्णय घेतला. शिवाजीराजांकडे वकिलास पाठवून खानाने दयेचा अर्ज केला. राजांनी उदारता दाखवत मोठी खंडणी वसूल करत मुघल सैनिकांना जीवनदान दिलं. पराभूत मुघल सेना जाताना भरपूर खजिना, हत्यारे, हत्ती आणि घोडे इत्यादी मागेच सोडून गेली. राजांनी परकीय सत्तेविरुद्ध आणखीन एक विजय साजरा केला आणि स्वराज्य निर्मितीसाठी मराठ्यांच्या जिद्दीला सह्याद्री पर्वताने पुन्हा एकदा पाठिंबा दिला होता. कोकणातील यशाने राजांना आत्मविश्वास दिला होता की आता आम्ही थेट मुघल साम्राज्याला आव्हान देऊ शकत होतो. आता आमच्या भयंकर शत्रूंपैकी एक असलेल्या शाहिस्ता खानाचा सामना करण्याची वेळ आली होती, असे राजांनी ठरवले. सुमारे 1 लाखाची फौज घेऊन शाहिस्ता खान स्वराज्याच्या केंद्रस्थानी पुणे शहरात लाल महालावर कब्जा करून बसला होता. एकेकाळी समृद्ध असं पुणे शहर मुघल राजवटीखाली पिळवटून निघत होतं. धार्मिकदृष्ट्या कट्टर असलेल्या मुघलांनी स्वराज्यात अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली होती. या कठीण परिस्थितीत शिवरायांनी आपल्या निकटवर्तीयांची एक बैठक राजगडावर बोलावली. त्यात त्यांनी एक धाडसी योजना उघड केली. लाल महालात शिरून थेट शाहिस्ता खानाला संपवायचं. ही मोहीम अत्यंत धोकादायक अशी होती, कारण पुणे शहर मुघल सैन्याने गजबजलेलं होतं. पकडले गेल्यास मृत्यूच अटळ होता. पण आमचे शिवराय मृत्यूला घाबरणारे नव्हते. मुघलांना आमच्या स्वराज्यातून हाकलून लावायचंच हा राजांचा निश्चय होता. या मोहिमेसाठी त्यांनी निवडक 400 मावळे सोबत घेतले. मोहिमेची अंमलबजावणी रात्रीच्या अंधारात करावयाची होती. शत्रू सावध व्हायच्या आत कामगिरी फत्ते करून निसटायचे होते. मुघल सैन्यात तऱ्हेतऱ्हेचे लोक होते. त्याचा फायदा घेत आम्ही मुघल सैनिकांचा वेश धारण करून अनेक तपासणी नाक्यांमधून वाट काढली.
अंधाराचा फायदा घेऊन शिवरायांचं बालपण ज्यात गेलं त्या लाल महालात आम्ही घुसलो. परंतु महालातील एका सेवकाने आम्हाला बघितले आणि रात्रीची शांतता भेदत आरडाओरडा सुरू केला. मावळ्यांनी त्याला त्वरित शांत केलं, पण या गोंधळामुळे शाइस्ता खान जागा झाला. गोंधळात परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन खानाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. राजांनी त्याचा पाठलाग केला, कारण या मोहिमेवर राज्याचे भवितव्य अवलंबून होते. शिवरायांना लाल महालाचा कानाकोपरा ठाऊक होता आणि त्यांनी खानाचा पाठलाग केला. खान खिडकीतून बाहेर उडी घेत असताना राजांनी तलवारीने वार केले. त्यावेळी खान गंभीर जखमी होऊन तो वाचणार नाही असे आम्हाला वाटले आणि आम्ही त्वरित अंधाराचा फायदा घेत जसे आलो तसेच तिथून पसार झालो. त्या रात्री घडलेल्या घटनांच्या निकालाची आम्ही प्रतीक्षा करत होतो. विजयश्री मिळाल्याचा आनंद होताच, पण लवकरच बातमी आली की खान हल्ल्यातून वाचला. मात्र राजांच्या तलवारीने खानाच्या हाताची 3 बोटे तोडली होती. शारीरिक जखमेपेक्षा खानाच्या आणि मुघल साम्राज्याच्या प्रतिष्ठेला बसलेला धक्का अधिक गंभीर होता. पुण्यात लाखोंच्या गराड्यात घुसून थेट मुघल सत्तेच्या सेनापतीच्या हाताची बोटे छाटून राजांनी त्यांच्या धाडसी नेतृत्वाचं आणि अप्रतिम चातुर्याचं दर्शन घडवलं. औरंगजेबाने याची त्वरित आणि गंभीर दखल घेतली. ज्याला साक्षात मुघल सम्राटाने नरक असं संबोधलं होतं, त्या बंगाल प्रांतात शाइस्ता खानाला पाठवण्यात आलं. त्याच्या अपयशाची ही शिक्षा होती. औरंगजेब ज्याला डोंगरी उंदीर म्हणत असे, त्या शिवरायांनी मुघल सत्तेची ऐट जिरवली होती आणि याचा औरंगजेबाला प्रचंड संताप आला होता. त्या रात्री शिवरायांनी फक्त एका मुघल सेनापतीवर हल्ला केला नव्हता, तर मुघल साम्राज्याच्या हृदयात भीती पेरली होती. मराठे म्हणजे केवळ एक सामान्य बंडखोर गट नव्हे, तर बलाढ्य शत्रूंना सामोरं जाण्याची ताकद असलेलं एक स्वतंत्र राज्य होतं. जिद्दी आणि अजेय मराठ्यांच्या त्या धाडसी मोहिमेची कहाणी इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली.